नमस्कार सर. आपण भाटा आंतरवली ग्रामपंचायतीमध्ये काय म्हणून कार्यरत आहे? पाणी पुरवठा शिपाई. आपण किती वर्षापासून कार्य करता? 2002 पासून. बरं, 2002 पासून. आता ह्या ठिकाणी इस्माईल पठाण साहेब आहेत ग्रामसेवक. त्यांचं कसं कार्यकाल चालतं ह्या ठिकाणी? तर ऑफिस ऑफिस दिसत नाही. हाजरी रजिस्टर कुठे? ऑफिस पलीकडे नाही त्यांचं, मग कार्यालय पलीकडचं आहे. मग आम्हाला दाखवू शकतात का? हो हो. चला. आपण आता भाटा आंतरवली ग्रामपंचायत कार्यालयाकडे चाललेलो आहेत. हां, चावी घ्या. ते पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आहेत आणि त्यांचे शिपाई आहेत. चावी नाही ना. असं आहे का? नमस्कार नमस्कार सर. हे ग्रामपंचायत कार्यालय आहे साहेब. असल्यामुळे आम्ही एक मिनिट. हा ग्रामपंचायत कार्यालय आहे. एक मिनिट हा सर. बघा, यांनी सांगितलं की हा ग्रामपंचायत कार्यालय की आपण ही जिल्हा परिषद शाळा भाटा आंतरवली म्हणून आहे. आता आपण मध्ये जाऊन पाहू हे कार्यालय. एकच मिनिट साहेब, एकच मिनिट सर. हे ग्रामपंचायत कार्यालय का शाळा आहे? आता इथं सगळे विद्यार्थी दिसतात आपल्याला, तर तुम्ही पाहता त्या ग्रामपंचायत कार्यालयाची कुठलीही कामकाज या ठिकाणी आपल्याला आढळून आलेलं नाही. ही शाळा आहे. कितीचा वर्ग आहे? ग्रामपंचायत कार्यालय हेच होते सर. बरं, ठीक. आता गावकरी म्हणते. हां, ते बोला. आपलं पद काहीच नाही, पण मी नागरिक आहे गावची. माझ्यावर बी अत्याचार झालाय आता. हां गेल्या वर्षी हां माझे मुलगा माझा मारला, पाण्याला गेला मला तर. हां. तर कुणी त्याची दखल नाही घेतली, काय नाही. बरं. हा, आणि काय म्हणले अकस्मात हत्या नाही झाल्या. ताई, आपलं पहिलं नाव सांगा काय? नंदा बळीराम कापसे. बरं, कापसे ताई, आपलं काय समस्या आहे? आणि माझी ही समस्या आहे का गरम शक बी काय टायमाला नसतोय, आणि कधी आपली मुलाखत घेत बी नाही. आपले कामं असले कधी म्हणते इथे तिथे कुठं सर. हां हा, आणि माझ्या सासरीचे नाव घरकुल आलं होतं का, ते घरकुल बी त्यांनी कडक केलं. बरं. आम्ही असं. दोघं जण खावत मालक वारलेला इस्पायर झाले. बरं. आम्हाला त्याचा काही हिस्सा दिला नाही, काय. त्याच्यामध्ये तुम्हाला ते ग्रामसेवक वारंवार छळवणूक करतात. हा, म्हणजे तुमची आर्थिक फसवणूक वगैरे. फसलं करतात माझी. आणि तुम्हाला 10 वेळेस फोन केला तरी उचलत नाही. उचलत नाही. खोटं नाटं उत्तर देतात. हा. या संदर्भात आपण काही ग्रामपंचायत सरपंचाला तक्रार केली का? ग्रामपंचायत सरपंचाला सांगितलं होतं, एकूण मारते म्हणजे इथं भेटन तिथं भेटन, असं नुसतं हे करतात, नुसते कलट्या मारतात जागा. आणि पंचायत समितीच्या कार्यालयात आपण गेलते का? पंचायत समितीच्या कार्यालयाला 2-4 बारा गेले, पण मला भेटलेच नाही ते. बरं. असे किती वर्षापासून काम चालू आहे त्यांचं? त्याचं असं 4-5 वर्षापासून काम चालू. ते नुसते नाड्या मारते. जेव्हापासून आहे तेव्हापासून मी त्याच्या मागे फिरत होते. तेव्हा आमच्या मालकाच्या संपर्कामध्ये बी गेलते मी. हां. ते माझ्या याचे 20,000 भेटत नसतात का, तेव्हा बी मला त्यांनी काय काही दिला नाही. 30,000 पण भेटले मला. बरं. आता हे ग्रामपंचायत कार्यालयाचे पुरवठा विभागाचे कर्मचारी हे ह्या ठिकाणी असतात का नेहमी? असते ते. बरं. यांची तुम्हाला काय अडचण? यायची नाही अडचण. आणि ह्या शिपायांची? त्या शिपायाची नाही, ही शिपाई चांगला होता. बरं. हे फक्त इथं ग्रामसेवक जो आहे हा तोच त्रासदायक आहे. हां. त्याच्या विरोधात गावातले लोक काही बोलतात का? हा हा नाही, का नाही बोलत? काय माहिती काय बोलतो. नाही बोलत. मला सांगत होती म्हणून मी आणते. बरं ताई. हां, ठीक आहे. तुमचं नाव आम्हाला द्या. मग नाव नंदा बळीराम कापसे म्हणते ना. हां. हा, आम्ही आता तुमचं आमचे मालक बी किती 2024ला गेलेले, हां. असेच वाक्याने गेलेले. आणि आता आमच्या पोराला घेऊन गेला 24 लोक पाण्याला गेले. आणि आमचं पोरगं 25 म्हणजे 24 वर्ष होते जमलं. तुमचं असं म्हणणं आहे की त्या ग्रामसेवकामुळे तुमचा मुलगा एक्सपायर झाला? नाही इस्पायर त्याच्यामुळे नाही झाला. हा. पण आता कोणते काम असले ना, आता ते मला समजा कल्टी मारते, ती मला म्हणायचे. म्हणजे तुमची माझा अत्याचार होतो, या गावात सुद्धा अत्याचार माझा. मला तोंड एक बोलते तर मागे एक बोलते. माझा खून झालाय, माझ्या पोराचं मर्डर झालंय. आणि त्यांनी काय केलंय म्हणजे आम्ही रात्रभर थोडी होतो पोराला, आम्हाला भेटलं नाही. असं एक खोटं आहे सारं. आणि त्यांनी खोटं बी तिथं सह्या केल्या जाऊ. ग्रामसेवकाने? नाही याने गरमशक नाही, गावाला केल्यात. हां. आणि पोलिसने बी केल्यात. पोलीस बी त्यांनी घेतला. इन्स्पेक्टर नाही का आता हे पवार गेलेला देव. तर माझं असं म्हणणं आहे का माझी आता ही तक्रार मी नोंदायला लागले, तर मला सारे भेटावं आणि हे करावं. आणि त्याची एक कॅट आपल्या ठाकरवाडला सापडते. आणि हे जेवढे आहेत तर तेवढे मिळालेले. हां, माझे म्हणणं आहे. ठीक आहे. आम्ही प्रशासनापर्यंत तुमचा आवाज पोहोचवू. हां. पाणी पुरवठा
पुरवठा कर्मचारी, तुम्ही जसं सांगितलं आम्हाला या ठिकाणी कार्यालय ग्रामपंचायत, तर आता आपण लाईव्ह पाहतो या ठिकाणी की बाबा शाळा चालू आहे. तर सर तुम्ही म्हणले की इथं ऑफिस आहे. हे आमची ग्रामपंचायत ऑफिस आहे, पण आमच्या तिकडे शाळा पडायला आल्या असल्यामुळं आम्ही सध्या आमच्या हे पहा, BDO साहेब गेवराई आणि CO साहेब बीड हा स्वतः एक कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी म्हणून इथं कामकाज पाहतात. हे शिपाई आहेत, हे स्वतः इथं कामकाज पाहतात आणि कुठल्याच प्रशासकीय नियमाला धरून हे बोलत नाहीत. यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी एक भव्य दिव्य अशी ग्रामपंचायत कार्यालय आहेत, त्या ठिकाणी नाही का सर्व कामकाज चाललं जातं आणि तुम्ही ते पाहिलेलंच आहे. भव्य दिव्य म्हणजे विद्यार्थ्यांचा हॉल, याच्यामध्ये कुठलेही हाजरी रजिस्टर वगैरे नाही, हालचाल रजिस्टर नाही. ग्रामसेवकाचं जे कपाट असतं ते गव्हर्नमेंटने दिलेलं, ते कपाटही या ठिकाणी आढळून आलेलं नाही आणि अशी उडवाउडीची उत्तरे या ठिकाणी कर्मचारी देत आहेत. तर आता या ठिकाणी जोपर्यंत ग्रामसेवक पठाण इस्माईल यांची पूर्णपणे चौकशी होऊन निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही. आणि यापासून तुम्ही पाहिला असाल, आता आम्ही गावाचा ज्यावेळेस येताना रस्ता वगैरे पाहिला तर पावसाळ्याच्या दिवसात ह्या गावामध्ये कुठल्याही सुविधा या ठिकाणी दिलेल्या नाहीत किंवा रोगराईपासून बचाव होण्यासाठी कुठलीही साधन सुविधा या ठिकाणी वापरली गेलेली नाही. आपण पाहतच आहेत या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय कुठंच नाही आहे आणि ही जिल्हा परिषद शाळा एवढी डबकायला आलेली की ह्या विद्यार्थी, आता जर तुम्ही पाहिलं तर ही बिल्डिंग पडायला आलेली आहे पूर्ण, तुम्ही पाहू शकता. आणि यामध्ये कमीत कमी 40 ते 25 विद्यार्थी असतील आणि ह्या गावकऱ्यांना तुम्ही जर पहा, ही विद्यार्थ्यांना इथं पाण्यात पावसाळ्यात ही इमारत गळती का मुलांना? आणि शाळा भरती का आपली? आणि ही शाळा भरत असताना तुम्हाला ह्याचा त्रास होतो का नाही पावसाळ्याच्या दिवसात? आणि उद्या जर तुम्हाला जीवितास काही हानी झाली तर ह्याला कोण जबाबदार असणार आहे? ठीक आहे. तर गावकरी म्हणून आपल्याला काय वाटतं या ग्रामपंचायतीमध्ये काय विकास व्हायला पाहिजे? जर अशी शाळा जर असेल, हिला दरवाजे सुद्धा नाहीत, वरून पत्रे आहेत, तरी पळायला आले सगळे. मग प्रशासन ह्याच्यावर काही लक्ष देत नाही का? कोणी लक्ष देत नाही. असं किती दिवसापासून चालू आहे? काही वर्ष प्रशासन ह्याच्यावर कुठलीच कारवाई करत नाही. मग आता ह्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी, रिपेअर करायला मागितले तर रिपेअर सुद्धा होत नाही. मग ग्रामपंचायत कार्यालयच नाही या ठिकाणी. हेच करतो आम्ही, हां पण आता सध्या लेकराला बसायला म्हणून हे करतो. बरं, लेकराला बसायला जागा नाही, पण मग गावचा कारभार कसा चालणार या ठिकाणी? गावकरी काय म्हणते? सरपंच आहेत या ठिकाणी. सरपंच साहेब, आपलं काय म्हणणं आहे ह्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय कशा पद्धतीने चालतं आपलं कार्यकाळ? चालतच ना. आता ते अंगणवाडीत बसतो, ऑफिसमध्ये बसतो. सध्या अंगणवाडी डबगाईला आलेली, ग्रामपंचायत इमारत प्रस्ताव दिले. आपण प्रशासनाला बोललेले या संदर्भात. नवीन इमारत प्रस्ताव दिले. जर आता ह्या 40-50 विद्यार्थ्यांचं जर काही दुर्घटना घडली त्याला जबाबदार कोण आहे? जागाच नाही ना बसायला कुठं. आणि आपलं ग्रामपंचायत कार्यालय नाही साहेब या ठिकाणी. हा ना, नवीन इमारतचा प्रस्ताव दिलेला आहे साहेब. तर तोपर्यंत आपण कुठली तरी इमारत भाडेतत्वावर घ्यायला पाहिजे होती. भाडेतत्वावर शासन इथं कुठेही काही दिलंच काही नाही. शासन अवेलेबलच नाही ना. म्हणतं गावाचा कारभार व्यवस्थित चालत नाही. ग्रामसेवक तुमच्याकडे कोणाची हे आली का? आता हे तुम्हाला BDO ऑफिसला CO साहेब गावकऱ्यांचं काही म्हणणं मग तक्रार आल्याशिवाय आम्ही खर्च करून काय नाही. येणार? तक्रार सांगा ना मला. पाहू ना आपण, तुम्ही त्याचा अर्ज करा ना आमच्या विरोधात. आम्ही कसं करणार? असं नाही ना. बघा, सरपंच साहेबाचं म्हणणं आहे की गावातून आमच्या विरोधात तक्रार नाही. मग तुमचं असं म्हणणं आहे की गाव तुम्हाला भेटते? हेच विषय नाही. तसं नाही. तसं मग तक्रार न करायचं कारण काय? तक्रार तुमच्या विरोधात न करणं कारण काय? विरोधात म्हणजे काय? हुकुमशाही एक काम होतं. आता इथं कामं होते, तुमचं कर्मचाऱ्याचंच म्हणणं इथं कामं होते. मग ही शाळा अशी डबगायला आलेली, ग्रामपंचायत कार्यालय नाही आपल्याला. प्रस्ताव दिलेले सरपंचाने. शाळा खोल्याचे दिलेले, ग्रामपंचायतचं दिलेले, सगळे प्रस्ताव दिलेत. अंगणवाडी इमारत झालेली आहे, रस्ते झालेले. आता तुम्ही म्हणतात हे द्या, प्रस्ताव दिलेत ना आम्ही. किती वर्ष झाले? आता 1 वर्ष झालं प्रस्ताव देऊन, तरी कुठली कारवाई नाही. मंजूरच झाली नाही. तर मग ह्याला जबाबदार कोण? शासनाची ना, आम्ही काय जबाबदारी त्याला आता? मग शासन नेमकं कोणतं जबाबदार आहे? प्रशासनच आहे. आम्ही वरती कोणता BDO अधिकारी जबाबदारी का CO अधिकारी? वरती फॉलोअप घ्यायचं का आम्ही? तुम्ही किती ठिकाणी फिरले त्यासाठी? BDO ऑफिसला गेले का? CO ऑफिसला गेले? गेलो. काय म्हणणं आलं त्यांचं? प्रस्ताव दिले, ते नोट घेतले तुमच्याकडे त्याच्या नोंदी आहेत? मी नोट आहे आमच्याकडे. बघा, सरपंच साहेबांनी सांगितलं ग्रामसेवकाची बाजू घेऊन बोलतात ते. ग्रामसेवक या ठिकाणी हजर नाहीत. गावातल्या लोकांनी तक्रार केली, ताईंनी तक्रार केली त्यांच्या विरोधात. ग्रामसेवक त्यांचे काम करत नाही. आमचं बसून भूमीचं आता किती ते पहिले 5 वर्ष गेले ते शंभर सरपंच होते त्यांनी नाही केलं आणि हे सरपंच यांनी काही मनावर घ्या नाही. आमचं मसून वाटा आम्हाला काय नाही. आणि 2 एकर होता तर त्यांनी एक पण अर्धा फुटा पण दिला नाही. आणि त्याच्या तक्रारीमध्येच माझ्या मुलाला असंच बोललं होतं तर हे लोकांनी डोळा धरून माझ्या लेखाचं काम केलं, कांड केलं.
असे छोट्या मोठ्या तक्रारी तुमच्याच गावात लोक बोलतात त्याविषयी तुमचं काय आमच्या मत आहे? गावातले लोक नाही बघत, पर्सनली एक व्यक्ती बोलते, आमच्या गावातले लोक नाही बघत. इथे उभं राहिलेत लोक, एवढ्या लोकांना तुम्हाला काय वाटतं ह्या शाळेमध्ये बाकीच्या लोकांना म्हणजे आता ऐका ना, आता गावकऱ्यांना आमचा एक प्रश्न आहे, जर उद्या जर काही दुर्घटना घडली तर ह्याला सर्व गाव जबाबदार आहे का प्रशासन जबाबदार आहे? प्रशासन मग तुम्ही तर काही तक्रार करायला तयार नाही. पत्रव्यवहार केलाय. मग तुम्ही सरपंचाच्या बाजूने आज तुम्ही ठामपणे बोलता, मग इथं शाळा नाही, ग्रामपंचायत कार्यालय नाही, मग हे कामकाज चालणार कसं? बऱ्याच दिवसापासून केलेलं आहे प्रस्ताव दिलेला आहे ना, प्रस्ताव दिल्याच्या नंतर काय सांगणार आहे? आपलं नाव काय साहेब? रफिक. गावकरी? बरं, काय म्हणणं आपलं? प्रस्ताव दिल्यानंतर काय त्यांनी जे केलं ते बरं केलं ना, प्रस्ताव देऊन ठेवलेला आहे. हा, जर उद्या जर दुर्घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण राहील? शासन आहे ना, गव्हर्नमेंट जबाबदार राहील ना. म्हणजे आता हे तुमच्या गावातली लेकरं नाही शाळेत शिकणारे? बाहेरची लेकरं आहे, आमचीच लेकरं आहे. हा, मग उद्या तुम्ही हो, ही जबाबदारी कुणाची राहील? ग्रामसेवकाची राहील का सरपंचाची राहील का प्रशासनाची राहील? बीओला पत्र दिलं ना साहेब, बीओचं काम आहे ना, शाळा कशी आहे काय नाही, ना दुरुस्त आहे का दुरुस्त आहे, मुख्याध्यापकांनी सुद्धा पत्र दिलेले आहेत बीओला. व्हिडिओ साहेब पहिल्यांदा येऊन बघून गेलेले आहेत साहेब. काय पहिल्यांदा पडायला आलते. आपलं नाव काय साहेब? अशोक धोत्रे. आपण ग्राम असते. बरं, काय म्हणणं आपलं? व्हिडिओ साहेब येऊन स्वतः पाहून गेले. मध्ये ग्रामसेवकाचं काही कार्यकाळ व्यवस्थित चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे? ग्रामसेवक काय त्याचं काम करत होते. बरं, कुठं राहतात ग्रामसेवक? ग्रामसेवक इथं नाही राहत, पण त्याच्या कुठं राहतात? हां, कुठं राहतात? फुलसांगी फुलसांगलीला राहतात. ते गावात राहत नाहीत? गावात नाही, पण गावात येतात, फोन लावला की येतात. ठीक. बरं, आमचं म्हणणं आहे की ग्रामसेवक ह्या ठिकाणी राहत नाही साहेब, तुमच्याकडे काही त्यांची विषयी पुरावा आहेत का ते या ठिकाणी राहतात? आम्ही कुठं म्हणतो राहतो तिथे, मग कोणत्या ठिकाणी राहतात? गेवराला येते, तिथं येते, ज्याचं काम असेल, ऑफिशियल मिटिंग असेल, जयंती असेल, 26 जानेवारी 15 ऑगस्ट ग्रामसभा ते येतेच नाही इथं. म्हणजे राष्ट्रीय जे कार्य असतील राष्ट्रीय कार्य फोन लावला तरी येते. फोन फोन लावले तरी येतात, अशी येत नाहीत? नाही असं बी येतात ना. नाही, फोन लावलं तरी येतात, असे त्यांचं काही कामच नाही. काम असलं का फोन लावला की येतात ते. असं आहे ना. मग ते मुंबईवर जर असले तर फोन लावले की तुम्ही आता येते? ते लांब असल्यावर काय करते, पण ते बरं, असं आता गेवरायला असले तर ते येते, फुलसांगीला असले तर येते, हा. फक्त गावात थांबत नाहीत. गावात थांबला आता काय थांबतच ते कधी दिवस. बरं. सरपंच साहेब, आमची फक्त एकच विनंती होती तुम्हाला की गावचा कारभार कशा पद्धतीने चालतो हे आम्हाला नाही का प्रशासनावर दाखवायचे. प्रशासन याच्यावर काय कारवाई करेल येणाऱ्या काळात आम्ही पाहू. तुम्ही सरपंच या नात्याने ग्रामसेवकावर काही कारवाई कराल का? वरून जर काही इंटिमेशन आलं तर त्याच्यावर करणार आहे मी. आम्हाला अधिकारी कारवाई करायची. असं लोकांचं ज्यांनी आमच्याकडे तक्रार केली त्या लोकांचं असं म्हणणं की समाज त्यांचा असल्यामुळे तुम्ही त्याला सहकार्य करता. तसं नाही, विषय चुकीचा आहे, ते डायव्हर्ट करायला विषय चुकीचा विषय. आम्ही डायव्हर्ट करीत नाही, आमच्याकडे जी तक्रार आली त्या पद्धतीने आम्ही बोलतो. तक्रार आली आमच्याकडे, एक सुद्धा पूल बनले नाही ना लोक आम्हाला. आता आम्ही तुम्हाला तक्रार देणार ना. हा ना, विषय असेल ना तर आम्ही ग्रामसेवकाला कळू बाबा असाचा विषय गावातला, तुम्ही काम करीत नाही, बघू त्यांच्यात काय दुरुस्ती होती का नाही. तर हा बघा, जी तक्रार आली त्या तक्रारीमध्ये असं सांगितलंय की गावात त्यांचा समाज भरपूर असल्या कारणाने त्यांना सहकार्य केलं जातं, पाठीराखण केलं जातं. हे बरोबर आहे विषय का? करायचं पाठी राखण. समजा काय चुकीचं करत असतं तर कसं पाठी राखण करणार? बरं चूक जर करत असेल ते पाठी राखण करणार नाहीत ना आम्ही. बरं, गावकरी तुमचं म्हणणं काय? आमचा समाज जास्ती आहे तर दुसऱ्या समाजवाल्यांना विचारा ना. मराठी समाजाला विचारा. एक मिनिट. मराठी समाजाला विचारा. काय त्यांच्यावर काय झालं आम्ही विचारा त्यांना. त्यांना विचारा. बाकी कोणी बोलणार आहे का? ठीक आहे सरपंच साहेब, धन्यवाद. आम्ही तुम्हाला जे निवेदन दिले त्याची निवेदनाची आम्हाला तुम्ही सही आणि त्याच्यावर शिक्के दिलेले ग्रामपंचायतचा पाहू दाखवा कॅमेऱ्यासमोर. हे पहा, या ठिकाणी याला निवेदन दिले त्या संदर्भात त्यांनी सही शिक्का ग्रामपंचायतचा दिलेलं आहे. आता याच्यावर पण सरपंच साहेबांनी सही केलेली आहे का? ते नाहीत नाही तर बरं, ठीक आहे. अध्यक्ष आहेत ते स्वतः ग्रामपंचायतीचे जे सदस्य आणि अध्यक्ष असतात त्यांना मुख्य स्थान सरपंचाला दिलं जातं. त्या अनुषंगाने सरपंच साहेबाची सही घेऊन आम्ही या ठिकाणाहून आता गेवराई आणि बीड या ठिकाणी जाऊन त्याविषयी चौकशी आणि या संदर्भात आयुक्तालयात आम्ही या संदर्भात मागणार आहोत की ह्या विद्यार्थ्यांचं काय आणि ह्या ओस पडलेल्या गावाचं काय. तुम्ही जर आता ही पाहिली तर ह्या पाऊस काळामध्ये कुठल्याही पद्धतीने गावात रोगराई किंवा पाणी व्यवस्था किंवा गटार व्यवस्था किंवा शाळा व्यवस्था शौचालय या संदर्भात जर आपण पाहिलं तर खूप दिरंगाई घाण आढळून आलेली आहे. स्वच्छता या ठिकाणी दिसून आलेली नाही. ग्रामसेवक मात्र काय करतो हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहत आहे. येणाऱ्या काळात प्रशासन त्याला निलंबित करतं का या व्यतिरिक्त मोठी कारवाई करतं हे पाहू आपण. धन्यवाद साहेब.